नाशिकमध्ये उघडकीस झालेल्या कथित कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे। नोकरीच्या आमिषाने तरुणींना जाळ्यात उडून त्यांचं शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे आणि या प्रकरणात आरोपी अश्विनी चेनानी हिची चौकशी महत्त्वाची ठरते। तर NIA, ATS, IB कडून लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणाची चौकशी ही केली जाणार आहे। नामांकित कंपनीतील HR अश्विनी चेनानी हिच्या चौकशीत आता मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। कारण अश्विनी चेनानी हिने तिच्याकडे आलेल्या तक्रारींची दखलच घेतली नव्हती। परिणामी कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपींची हिंमत वाढली होती। अश्विनी चेनानी कारवाई का करत नव्हती? अश्विनी चेनानी कॉर्पोरेट जिहादमधील रॅकेटचा भाग होती का, या अनुषंगानं आता तपास सुरू करण्यात आलाय। लैंगिक शोषण, धर्मांतर आणि कॉर्पोरेट जिहाद हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। या प्रकरणात देशाबाहेरील शक्तीही असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण धर्मांतर आणि दहशतवादी कारवायांचाही अनेकदा जवळचा संबंध असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे NIA, ATS आणि IB कडूनही या प्रकरणाची चौकशी होणार आहे। SIT कडून महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे। लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक शहरातील धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या महिला आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली। नाशिकमध्ये घडलेल्या धर्मांतर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये दोषी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदारांनी केली आहे। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं। IT सेक्टरमध्ये अशा प्रकारे मुलींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप पडळकरांनी केलाय। इतर शहरात आणि मोठ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट जिहादचे प्रकार सुरू आहेत का, याबाबत जागरूक राहणं गरजेचं असल्याचं पडळकरांनी म्हटलंय। लोकांचा गैरसमज असा होता की उच्च शिक्षित लोकांच्या बाबत असं काही षडयंत्र रचलं जात नाही, परंतु नाशिकमधलं जे प्रकरण समोर आलेलं आहे, IT सेक्टरमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मुलींना सुद्धा टार्गेट केलंय। हा कॉर्पोरेट जिहाद आहे। नाशिकमध्ये जो प्रकार घडला आहे तो अत्यंत गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडियांनीही धर्मांतरावर त्यांचं परखड मत व्यक्त केलंय। कधी तलवारीने तर कधी धमकावून धर्मांतर केलं जात होतं। आता कॉर्पोरेट आणि कॉल सेंटरमधून धर्मांतर केलं जात आहे असा आरोप तोगडियांनी केलाय। पॅन्ट शर्ट टायवाले धर्मांतर करत आहेत असं सांगत त्यांनी सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। करना क्या, हमें सावधान रहना पड़ा इतना ही। मुगल सल्तनत को निपटा दिया तो तुम कौन होते हो, और तुम्हारी मुगल सल्तनत हमें मुसलमान नहीं बनाएगी तो क्या करोगे। पर हिंदुओं को जागरूक रहना पड़ेगा। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात सर्व तपास यंत्रणा वेगाने तपास करतायत। ज्या पद्धतीनं रॅकेट धर्मांतराचं काम करत होतं त्यावरून याची व्याप्ती मोठी असल्याचं स्पष्ट होतंय। तसंच परदेशातही कॉर्पोरेट जिहादचे धागेदोरे असण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे तपासाकडे आता देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।